नमस्कार, आपल्या सर्वांचा स्टार 24 न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या महानगरपालिकेचं बिगुल वाजलं आहे. सार्वजनिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. तसंच काल पिंपरी चिंचवड शहरामध्ये राजकीय भूकंप झालेला आहे. काही पक्षातील लोकांनी काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. तसेच आज आपल्यासोबत जसं भाजपचं धोरण आहे 100% भाजप, त्या धोरणानुसार भाजपनं काल एक मोठा डाव खेळून विरोधी पक्षातील सगळे नगरसेवक बडे नेते आपल्या गळ्याला फास लावला आहे. तसेच आज आपल्यासोबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते ज्यांनी काल पक्ष प्रवेश केला, असे भाऊ तुम्ही आज भाजपमध्ये सोगरी परतला आहेत, तर आपली काय भावना आहे? मी भाजपच्या मूळ विचारांमध्ये आल्यामुळं नक्कीच आनंदी आहे. स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांनी ह्या पक्षासाठी स्वतःचं बलिदान सुद्धा दिलेलं आहे, पक्षासाठी सर्वस्व दिलेलं आहे. हे सर्व पिंपरी चिंचवड शहराला माहीत आहे आणि पुन्हाच त्या पावलावर पाऊल ठेवण्याची मला संधी भेटली, त्याबद्दल आम्ही सर्व आनंदित आहोत. आणि नक्कीच पक्षाचा विस्तार अधिक जोमाने कसा करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सगळ्यात मोठी एक चर्चा आहे की स्थानिक राजकारणामध्ये तुमचं मनोमिलन कसं झालं नेमकं, कारण काही 6 महिन्यापूर्वी आपण एवढे कट्टर विरोधक होता एकमेकाचे, आणि मग हे मनोमिलन घडण्यामध्ये कोणाचा हात आहे? असं राजकारणात कुणी कुणाचा शत्रू कुणी कुणाचा मित्र नसतं. ते फक्त राजकीय वैचारिक मतभेद असतात. ते काही काळापुरते होते, पण गावकी भावकी या सर्वांनी प्रयत्न केले आणि पक्ष संघटनेनी महत्वाची भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्या ठिकाणी मांडली. त्यामुळे आम्ही एकत्रित काम करणार आहोत. तर तुमची जडणघडणच ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून झालेली आहे. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा हात असेलच नक्की, कारण अशी एक चर्चा दबक्या आवाजामध्ये चालू आहे की तुम्हाला कालच्या पक्ष प्रवेशासाठी डायरेक्ट मुख्यमंत्री यांचा सुद्धा फोन आला होता. हा, मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा फोन केला आणि आदरणीय महेशदादांनी सुद्धा सकारात्मक भूमिका दिली. त्यामुळे माझा प्रवेश झालेला आहे. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कायमच आमच्या कुटुंबासोबत प्रेम केलेलं आहे. लांडगे कुटुंब हे संघाला कायम त्यांच्या घरातलं कुटुंब वाटतं. मी स्वतः प्राथमिक आणि प्रथम वर्ग शिक्षित आहे, म्हणून संघाने यामध्ये महत्वाची भूमिका निभावलेली आहे. तर तुम्ही एक आज पक्ष प्रवेश केला, तुमच्या कार्यकर्ते उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे, आणि एक स्वगृह परतल्यानंतर बी तुमचे काही जे दुरावलेले कार्यकर्ते असतील ते बी आज तुमच्या जवळ आले असतील. पण तुम्ही आज या सर्व कार्यकर्ता व नागरिकांना काय आवाहन कराल? सर्वांना माझी एकच विनंती राहील की आपण भारतीय जनता पक्षाचा विस्तार किती अधिक चांगल्या प्रकारे करता येईल ते या पिंपरी चिंचवड शहरात करण्यासाठी माझ्या खांद्याला खांदा लावून मला मदत करावी. धन्यवाद.